तर नमस्कार मित्रांनो, आजचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण की सर्व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किंवा श्रावणबाळ योजनेचे पैसे हे डीबीटीने येत आहे। तर आपण डीबीटी कशी चेक करायची, म्हणजे बँकला आधार सीडिंग आहे की नाही ते कसं बघायचं। तर आज मी या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे आणि व्हिडिओपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि तुमचे जर संजय गांधी निराधार योजनेचे किंवा कोणत्याही योजनेचे पैसे आलेले नसेल तर व्हिडिओ नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग समोर मी तुम्हाला सांगतो। यायचं आहे, गुगलवर आल्यानंतर इथं टाईप करायचं आहे NPCI असं आल्यानंतर ओके करायचं आहे आणि पहिल्या साईडवर क्लिक करायचं आहे। इथं आपण क्लिक केलं तर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथं कस्टमर यावर क्लिक करायचं आहे। कस्टमर झाल्यानंतर भारत आधार सेटिंग यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पॉपअप ओपन होणार आहे। पॉपअप ओपन झालेला आहे तर आपण इथं बघू शकतो आधार मॅपिंग स्टेटस, तर आपण इथं चेक करू शकतो। तर आपल्याला सर्वात पहिली तर आपला आधार नंबर टाकायचा आहे, तर मी आधार नंबर टाकून घेतो। मी आधार नंबर टाकलेला आहे आणि आता कॅप्चा भरत आहे आणि चेक स्टेटसवर क्लिक करत आहे। तर आपल्याला एक OTP येणार आहे। OTP आलेला आहे मित्रांनो, आणि कन्फर्म क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो सर्व आपल्यासमोर आलेलं आहे। तर आता बघू शकता इथं आधार नंबर माझा इथं दिलेला आहे, मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर डीबीटी आहे माझं, बँक नेम कोणत्या बँकेला आहे माझं, स्टेट बँक ऑफ इंडियाला माझं आधार कार्ड एनेबल आहे आणि लास्ट अपडेट मी केव्हा केलं तर सर्व यावर आपल्याला दिसणार आहे। तर तुम्ही पण याच प्रकारे बघू शकता आधार सेटिंग आपल्या म्हणजे डीबीटी आहे का नाही आहे। तर तुम्ही मित्रांनो या सोप्या पद्धतीनं फक्त 2 मिनिटात तुम्ही आधार सेटिंग चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो।